खोपोली येथील जिनेत वॉटरफॉलवर अडकलेल्या 15 पर्यटकांची सुटका खोपोली येथील हेल्प फाउंडेशन यांच्या टीमने सुखरूप केली। त्यामुळे प्रशासनासह सर्वांचा जीव भांड्यात पडला। तमिळनाडू राज्यातील काही पर्यटक खोपोली येथील प्रसिद्ध असलेल्या जिनेत वॉटरफॉलवर पावसाळी पर्यटनास आले असता तुफान पावसाने थैमान घातले असल्याने पाण्याचा जोर वाढून पर्यटकांना परतीचा मार्ग बंद झाल्याने सर्वांना वॉटरफॉलवर अडकून पडावे लागले। सतत पडणाऱ्या पावसाने वाहते पाणी कमी होत नव्हते, त्यामुळे अडकून पडलेले पर्यटक, महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांची तारांबळ उडाली। अखेर अपघातग्रस्त यांना मदत करणारी सामाजिक संस्था आणि गुरुनाथ साटलेकर यांची हेल्प फाउंडेशन यांनी जीवाची बाजी लावली आणि 15 पर्यटकांची सुखरूप सुटका केली। ही सर्व माहिती प्रत्यक्ष उपस्थित राहून मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी वेळोवेळी ही माहिती वरिष्ठ कार्यालयांना अवगत केली। या सर्व बाबींवर तहसीलदार अभय चव्हाण यांनी लक्ष घातले। आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आटपून त्यांनी जिनेत वॉटरफॉलवर जाऊन हेल्प फाउंडेशन यांच्याकडून माहिती घेतली आणि याबाबत अधिक उपाययोजना करण्यासाठी काय करावे यावर चर्चा केली। पुढील काळात पुन्हा असा प्रसंग येऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी असंही त्यांनी सूचित केलं। यावेळी त्यांच्या समवेत निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी भरत सावंत, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साटलेकर, उपमुख्याधिकारी खोपोली नगर परिषद रणजित पवार, तलाठी लदगे यांसह हेल्प फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।